नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला वेग आला असून कर्मचारी संघटनांच्या सर्वोच्च संस्थेनं म्हणजेच NCJCMनं सरकारकडे 9 महत्त्वाच्या मागण्यांची यादी सादर केली आहे. पगारापासून ते पेन्शनपर्यंत आणि महिलांच्या रजेपासून ते जुन्या पेन्शन योजनेपर्यंत. काय आहेत या मागण्या? चला सविस्तर जाणून घेऊया. 8व्या वेतन आयोगानं नुकतीच 18 प्रश्नांची एक प्रश्नावली जारी केली होती. त्यावर आक्षेप घेत कर्मचारी संघटनांनी आपले काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 1. जुनी पेन्शन योजना OPS पुनर्संचयित करणं. सर्वात मोठी मागणी म्हणजे NPS आणि UPS ला विरोध करून पुन्हा जुनी बिनऔषधाई पेन्शन योजना OPS लागू करणं. 2. निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न. पेन्शनमध्ये समानता आणणं आणि कम्युटेड व्हॅल्यू पुन्हा पूर्वीसारखी बहाल करणं. 3. महिला कर्मचाऱ्यांचे कल्याण. महिलांसाठी स्वतंत्र विभाग असावा ज्यात प्रसूती रजा, मासिक पाळीची रजा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेवर भर दिला जावा. 4. विभागीय समस्या. रेल्वे, संरक्षण यांसारख्या वेगवेगळ्या विभागांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र गाऱ्हाणे मांडण्याची संधी मिळावी. 5. वेतन निश्चिती आणि फिटमेंट फॅक्टर. महागाई लक्षात घेऊन पगारात सन्मानजनक वाढ व्हावी यासाठी फिटमेंट फॅक्टर योग्य ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. 6. भत्ते आणि सेवा शर्ती. घरभाडे भत्ता, HRA आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा करणं. 7. मुदतवाढ. वेगवेगळ्या विभागांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी दिलेली वेळ अपुरी आहे, ती वाढवून मिळावी. 8. कामाचे तास आणि सुट्ट्या. बदलत्या काळानुसार कामाच्या तासांचे नियोजन आणि रजांच्या नियमात सुधारणा. 9. पदोन्नती आणि वेतन श्रेणी. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील अडथळे दूर करणं. मित्रांनो, या 9 मागण्यांकडे लक्ष दिले तर समजते की कर्मचारी संघटना केवळ पगारवाढीसाठीच नाही तर सामाजिक सुरक्षा आणि महिलांच्या हक्कासाठीही आग्रही आहे. जर या मागण्या मान्य झाल्या तर 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. तुम्हाला काय वाटते? जुनी पेन्शन योजना लागू व्हायला हवी का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.